नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। कोल्हापूरच्या राजकारणात कायमच चर्चेत असलेला जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थातच गोकुळमध्ये आता थेट चौकशीचा स्फोट झालाय। निवडणुकीची चाहूल लागताच अचानक सुरू झालेली ही तपासणी म्हणजे केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून सत्ता संघर्षाचा नवा अध्याय असल्याची कुजबूज सुरू झाली आहे। आजपासून गोकुळच्या सभासद संस्थांची चौकशी सुरू झाली असून सांगलीच्या सहाय्यक निबंधक दीपा खांडेकर आणि लेखापरीक्षक एस पैलवान यांनी शिरगाव येथील मुख्य प्रकल्प कार्यालयात दिवसभर ठाण मांडून माहिती घेतली। तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांच्या मागणीनंतर विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी ही 2 सदस्यीय समिती नेमली। म्हणजेच तक्रारींना आता अधिकृत शिक्कामोर्तब मिळाल्याचं स्पष्ट झालंय। गेल्या 3 दिवसाच्या सुट्टीनंतर चौकशी अधिकाऱ्यांनी थेट मैदानात उतरताच गोकुळ प्रशासनही सतर्क झाले। कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिली, तर अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनीही पूर्ण सहकार्य देण्याचं सांगत प्रशासनाला वेळेत माहिती देण्याचे आदेश दिले। पण राजकीय वर्तुळात याकडे सहकार्य की बचावाची तयारी असा सवाल उपस्थित होत आहे। दरम्यान चौकशी सुरू असतानाच गोकुळच्या निवडणुकीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। तब्बल 1200 सभासद संस्थांचा पेच अजूनही सुटलेला नाही। या संस्था पात्र की अपात्र याचा निर्णयच निवडणुकीचा गेम चेंजर ठरणार आहे। तामगावच्या सद्गुरू दूध संस्थेसह श्री हनुमान आणि स्वामी समर्थ दूध संस्थांनी न्यायालयात धाव घेतली आहे। एवढंच नव्हे तर महादेव दूध संस्थेकडून संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणीही पुन्हा ऐरणीवर आली। या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये बुधवारी होणारी एकत्रित सुनावणी निर्णायक ठरणार आहे। निवडणूक आधी की चौकशी आधी यावरच पुढचा सत्तेचा डाव ठरणार आहे। एकीकडे सहकार्याची भाषा आणि दुसरीकडे न्यायालयीन लढाई। गोकुळमध्ये आता फक्त दूध नाही तर राजकारणही उकळत आहे। पुढचे काही दिवस हे ठरवणार आहेत की हा सहकाराचा किल्ला टिकणार की सत्तेच्या वादळात ढासळणार। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।